एका राजानं त्याच्या वाढदिवसादिवशी ठरवलं की आज राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर जी व्यक्ती आपल्याला पहिल्यांदा दिसेल त्या व्यक्तीचं आपण समाधान करायचं. राजा राजवाड्यातून बाहेर पडला आणि त्याला दिसला एक भिकारी. राजाने एक तांब्याचं नाणं काढलं आणि त्या भिकाऱ्याला समाधानी करण्यासाठी त्याच्या दिशेने टाकलं. भिकारी नाणं झेलू शकला नाही. नाणं पडलं गटारीत. भिकारी पटकन समोर गेला आणि गटारात हात घालून ते नाणं शोधू लागला. राजाला वाईट वाटलं. राजा म्हटला, अरे राहू दे, ये, मी तुला दुसरं नाणं देतो. राजानं त्याला दुसरं तांब्याचं नाणं काढून दिलं. भिकाऱ्यानं ते नाणं आपल्या खिशात ठेवलं आणि मग गटारात पडलेलं मगाचं नाणं शोधण्यासाठी तो परत गटारात हात घालू लागला. राजा म्हटला, राहू दे, मी तुला चांदीचं नाणं देतो. राजानं चांदीचं नाणं दिलं. तेही भिकाऱ्यानं घेतलं, पण परत गटारात पडलेलं ते तांब्याचं नाणं शोधण्यासाठी तो गटारात हात घालू लागला. राजाला वाटलं, हा फारच गरीब आहे, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून राजानं त्याला सोन्याचं नाणं काढून दिलं. भिकाऱ्यानं तेही व्यवस्थित ठेवलं आणि मग मगाशी पडलेलं नाणं शोधण्यासाठी तो परत गटारीत हात घालू लागला. राजाला दया आली. त्याला वाटलं की आपण ठरवलंच आहे की आज याचं समाधान करायचं, तर याला काहीतरी भरीव देऊन टाकू. राजा म्हटला, हे बघ, काळजी करू नको, आज तुझं समाधान झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हवं तर माझ्या राज्यातला काही भाग तुला देतो, माझ्याबरोबर चल. यावर तो भिकारी म्हणाला, महाराज, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. आणि मगाशी पडलेलं नाणं शोधण्यासाठी त्या भिकाऱ्यानं गटारीत हात घातला. काय सांगते ही गोष्ट? अहो, लोभी माणसाचं समाधान राजा सुद्धा करू शकत नाही, मग सामान्य माणसाचं काय? तुम्ही आणि मी ते कसं करू शकणार आहे? कळतंय का?